questions? काही प्रश्न असतील तर आपण विचारू. हा लाईट लावतो. आपल्याकडे कॉर्डलेस माईक आहे का? नाही. हा बोल. या तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये लढाई होताना या वातावरणात असताना तुमच्या जीवाला जास्त धोका आहे असं कोणता एखादा प्रसंग आला की? असा प्रसंग उरीमध्ये आला होता. उरीमध्ये मी होतो 95 to 97 मी होतो तिथे. आणि 90 त्यावेळेला सीज फायर वगैरे नव्हतं. त्यावेळेला LC फेन्सिंगही नव्हतं. आणि त्यावेळेला आम्ही पोस्टवरती होतो आणि आमच्या पोस्टच्या पुढे काही छोटे पोस्ट असायचे जिथे प्रोटेक्टिव्ह पेट्रोल म्हणतात ना, तिथे 4-5 जणांचे रस्ते तिथे थांबायचे. आणि एकदा त्यातला एक आजारी पडला होता. तर त्याला भेटायला म्हणून मी दिवसा उजेडी अंगावरती सिव्हिल कपडे घातले होते, सदरा पायजमा, AK-47 होती आणि वरती शाल घेतली होती. आणि मला वाटलं की कोणी ओळखणार नाही मला, आणि म्हणून दिवसा उजेडी मी खाली जायचा प्रयत्न केला. त्यावेळेला फक्त रात्रीच्या वेळेला त्यांचं मेंटेनन्स व्हायचा, दिवसा उजेडी व्हायचं नाही. आणि तिथे बरंच लांब होतं ते. एका ठिकाणी बसलो होतो सावलीमध्ये आणि त्यावेळेला 2 पायांच्या मध्ये एक स्नायपरची गोळी लागली. त्याच्यानंतर संपर्कपणे केला. हे जे असतं आपण दरवेळेला युद्धामध्ये प्रत्येक वेळेला आपलं गव्हर्नमेंट हे बेसावध असतं. अचानक कोणीतरी तुमच्यावर हल्ला करतं. चीनमध्ये पण झालं, आता हे कारगिलचंही तुम्ही सांगितलं. तर त्याच्यामुळे आपले जवान किती मरतात, ही कॅज्युअलिटी कोणीही करायची. ठीक आहे, त्यांचं कर्तव्य आहे ते देशासाठी, कर्तव्य नाहीये नाही, देशासाठी बलिदान देणं. पण हे त्याच्यानंतर जे सुब्रमण्यम कमिटीचा रिपोर्ट आला, त्याच्यानंतर मग नॅशनल सिक्युरिटी एजन्सी आलेली आहे आणि त्याच्यानंतर बरेच फरक झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर आणि आपलं सध्या टेक्नॉलॉजिकल फील्डमध्ये आपण बरेच पुढे आहोत. मला असं वाटतं की ह्याच्या पुढे आपण बेसावध कळणार. कारण आता तुम्ही बघितलं त्यानंतर गलवानमध्ये झालं. गलवानमध्ये आपण थोडीच तोड त्यांना उत्तर दिलं. तर त्यामुळे आपण बेसावध राहण्याची शक्यता याच्या पुढे कमी आहे मला वाटतं. पण नुसते बस यात्रा काढून होत नाही ना काही. त्यावेळची गोष्ट आहे. त्यावेळेचे आता सुद्धा आपण काय तेच चालू आहे. म्हणजे ठीक आहे, सोल्जर्स जे असतात ते देशाच्या संरक्षणासाठीच असतात. असेही लोक म्हणतात की तुम्हाला पगार मिळतो, पण म्हणून त्यांनी तिथे जाऊन मरायलाच पाहिजे असं नाही ना. आपण जर त्यांची प्रॉपर काळजी घेतली, आपण गव्हर्नमेंटने, तर त्यांना हे त्यांनाही फॅमिली असते ना. मग त्यांचं पण काहीतरी आपण नुसती पदकं देऊन पण काही नाही ना होत. इथे जेव्हा मी कमांडिंग ऑफिसर होतो द्रासमध्ये, तिथे माझे 2 जवान ॲव्हलांच मध्ये गेले होते. ॲव्हलांच म्हणजे स्लाईड येते, बर्फ जेव्हा ते सुरुवात होतो तेव्हा थोडासा बर्फ असतो आणि नंतर तो खाली येत जातो आणि खाली येताना त्याच्या बाजूचा बर्फ त्याला चिकटत राहतो आणि खाली येईपर्यंत तो साधारणपणे 60 ते 70 किलोचा बर्फ होतो. तर जेव्हा त्याच्या खाली येतो कोणी, त्याच्यामध्ये काही त्याचा राहण्याची शक्यताच उरत नाही. एका बटालियन कमांडरसाठी, CO साठी सर्वात कठीण गोष्ट असते त्याच्या आई वडिलांना किंवा त्याच्या बायकोला फोन करून सांगणं. आणि हे काम फक्त CO करतो, त्याच्याशिवाय दुसरा कोणी करत. अननेसेसरी आपली लोक मरतात, जवान लोक म्हणजे सैनिक. बरोबर. त्याला इलाज नाही.
माझा एक प्रश्न आहे की आपण जे तिकडे लडाखमध्ये जी गावं वगैरे आहेत ती अशा ठिकाणी आहेत, म्हणजे ती अतिशय दुर्गम ठिकाणी आहेत, तरी देखील तिकडे वस्ती का केली जाते? म्हणजे असं काही त्याचं काही खास कारण आहे? वस्ती केली जाते असं नाही म्हणता येणार, ती वस्ती तिथे आधीपासून आहे. हा, माहिती का आहे तिथे असं, म्हणजे एवढ्या दुर्गम ठिकाणी जिकडे मला वाटतं की खाण्यापिण्याचं सुद्धा तिकडे म्हणजे एवढं हे असेल, दुर्भिक्ष असेल तिकडे, तरी तिथे ती इतकी वर्षानुवर्ष म्हणजे तिबेट पर्यंत आहे नो डाऊट, पण ती कशासाठी असू शकते? म्हणजे काय त्याला काय लोकांची त्याची ती जागा आहे, ती जागा तिथे आत्ता तिथे सुरुवात झाली आहे. मी तिथे जेव्हा पहिल्यांदा गेलो होतो 99 मध्ये, तर त्यावेळेला तर रस्तेही नव्हते काही, आणि तोरतूकमध्ये आतमध्ये जाईपर्यंत तिथे पहिल्यांदा गेलो तर तिथे रिंगपालच्या बाजूला तिथे लोक राहत होती. 2 घरं होती तिथे, पण त्याचं नाव जिंगपाल होतं, गाव होतं ते. गावामध्ये 2 घरं, पण ते गाव होतं, ते लोक राहत होते तिथे. त्याचे याक होते तिथे. ते याक मेल्यानंतर त्याचं घरामध्ये त्याचे मांस लटकवून ठेवायचे आणि मग वर्षभर ते मांस खायचे. तर ते लोक राहतात तिथे, त्यांचं गाव आहे, त्यांचं जमीन आहे, त्यांचं घर आहे. दुसरा प्रश्न असा आहे की कारगिलचं जे युद्ध झालं त्याच्यानंतर आपल्या गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनामध्ये काही फरक पडला का? म्हणजे एकंदरीत जसं आता तुम्ही म्हणालात की आता आपण रस्ते वगैरे बांधतोय किंवा आता काश्मीरमध्ये आता रेल्वे लाईन पण झाली, तर हे सगळं चेंजेस आधी का नव्हते आणि नंतर आले? ज्यात काही म्हणजे मला हे विचारायचं आहे, म्हणजे अँगल हा आहे की पॉलिटिकल जे आपले व्ह्यूज आहेत ते चेंज झालेत का? म्हणजे आपण असं म्हणतो नक्की चेंज झाले, पॉलिटिकल व्ह्यूज नक्की चेंज झाले. पूर्वी त्यांनी पार्लमेंटमध्ये सांगितलं होतं की A.K. अँटनी पार्लमेंटमध्ये जेव्हा रक्षामंत्री होते त्यांनी सांगितलं होतं की आपण तिथे जर का रस्ते बांधले तर त्याचा दुश्मनला फायदा होईल, तर त्यामुळे तिथे रस्ते बांधले गेले नव्हते. पण आता सगळीकडे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होत आहे. अजून कोणाला काही प्रश्न आहेत? सर, जेव्हा वॉर चालू होतं 1999 मध्ये, तेव्हा ट्रूप्सना तुमच्या बाहेरच्या न्यूज येत असतील, जसं कॅप्टन विक्रम बत्रा म्हणा किंवा त्यांची कॅज्युअलिटी झालं, तर त्यावेळेला ट्रूपचं मोराल हाय ठेवण्याकरता काही करावं लागलं का तुम्हाला? कारण की कॅज्युअलिटीज तर होतच होत्या. आम्हाला माहितीच नव्हतं ते. सर्वात चांगला प्रकार होता. आम्ही फक्त सकाळी 6 वाजताच्या BBC ऐकायचो, संध्याकाळी BBC ऐकायचो. एकाकडे आमचा जो डॉक्टर होता त्याच्याकडे एक रेडिओ सेट होता, ट्रान्झिस्टर होता. आमच्यासाठी तेवढंच कम्युनिकेशन होतं. आम्हाला एका महिन्यातून एकदा सॅटेलाइट फोन यायचा आणि प्रत्येकाला 2 मिनिटं घरी बोलायला मिळायची, महिन्यातून एकदा. 3 महिने होतो आम्ही तिथून. जूनमध्ये गेलो, 15 ऑगस्टच्या नंतर आम्ही खाली आलो. दर महिन्याला प्रत्येक पोस्टवरती सॅटेलाइट फोन यायचा, त्याचं बिल काहीतरी खूप जास्त यायचं, म्हणून प्रत्येकाला 2 मिनिटं दिली जाईल. तर प्रत्येक जवान आपल्या, आणि त्यावेळेला कुठे काही मोबाईल होते, घरी आमच्या फोन करायचो, तो घरचा फोन जो आहे दुसरीकडे होता, मग तिथून कोणाला तरी बोलवायचं. तर त्यामुळे बाकीच्या ठिकाणी काय चाललंय आम्हाला माहितीच नव्हतं. विक्रम बत्राला मी ओळखत होतो आधी, त्यामुळे मला माहिती होतं की विक्रम बत्रा त्या एरियामध्ये लढतोय, पण बाकीच्या भागामध्ये काय चाललंय याची आम्हाला खरं तर माहितीच नव्हती, कल्पनाच नव्हती. पण आमच्याकडे माझ्या बटालियनमध्ये जे ट्रूप्स होते हे माउंटन वॉरफेअरमध्ये क्वालिफाईड होते, म्हणून आमचे ट्रूप्स काही बटालिकला गेले होते आणि त्यांना तिथे जे अटॅकिंग ट्रूप्स होते त्यांना रस्सी बांधून देण्यासाठी ते मदत करायचे. म्हणजे दे वर द लिडिंग ट्रूप्स, ते रस्सी बांधायचे, मग इन्फंट्री जाऊन त्याच्यावरती अटॅक करायचे. त्यामुळे ते जेव्हा परत आले तेव्हा आम्हाला कळलं की बटालिकमध्ये काय झालं होतं, द्रासमध्ये काय, त्यांनी येऊन सांगितलं, तेव्हा आम्हाला कळलं. नाही तर आम्ही ऑब्लिव्हियस, काहीच माहिती नव्हती आम्हाला. पण तिथे खरं तर मोटिवेशन वाढवण्याचा प्रॉब्लेम नव्हता. जेव्हा मी सांगितलं की मला तिथे फायर बेससाठी मुलं पाहिजेत, माणसं पाहिजेत, तर त्यावेळेला कोणाला रिजेक्ट करायचं हा प्रश्न होता. त्यामुळे मोटिवेशन प्रत्येकाला, जो तिथे आर्मीत गेलेला आहे प्रत्येकाला लढाईमध्ये काहीतरी भाग घेण्याची इच्छा असते, प्रत्येकाला काहीतरी करायची इच्छा असते. आणि तिथे इतक्या जवळ आल्यावरती जर त्याला बाहेर ठेवलं तर ते त्याला खूप लागतं. तर त्यामुळे मोटिवेशनला कधीच प्रॉब्लेम नव्हता.
असं मला खाण्यापिण्याची व्यवस्था काय होती? खाण्यापिण्याची व्यवस्था तिथे चांगली गोष्ट अशी होती की खाणे खराब होत नव्हतं. आता जे आम्ही 2 दिवस तिथे थांबलो होतो, आम्ही भाकऱ्या बनवून घेतल्या होत्या, 2 पोती भरून भाकऱ्या घेऊन गेलो होतो आणि डाळ जी असते त्याची भाजी होती. ती भाजी बेसमध्ये असायची आणि ती 2-3 दिवस जे आम्ही तिथे होतो बेसमध्ये आणि सामान वरती नेत होतो फक्त, आणि एकाकडे लोणचं होतं. ते लोणचं, डाळीची भाजी आणि रोटी याच्यावरती काम चालू होतं. मला असं विचारायचं की अमेरिकेमध्ये, अमेरिकन किंवा जे युरोपियन कंट्रीजमध्ये जे फॅसिलिटीज आहेत की हीट सिग्नेचर डिटेक्ट करणारे कॅमेरेज आणि गन्स असतात किंवा इन्फ्रारेड तुमचं दिसू शकतं रात्रीच्या वेळी विजन, की ज्याच्यामुळे तुम्ही अगदी दिवसा बघितल्यासारखं दिसतं. तर असे हीट सिग्नेचर डिटेक्ट करणारे गन्स, कॅमेराज, इन्फ्रारेड गन कॅमेराज आपल्याकडे आहेत का भारतीय सैन्याकडे, जे लाईनवर म्हणजे लाईन ऑफ कंट्रोलवर किंवा सीमारेषेवर असतात, अशा अद्ययावत उपकरणं आपल्याकडे आहेत का? किंवा आपण सर्वेलिंगसाठी आता ड्रोनचा वापर किंवा अटॅक करण्यासाठी ड्रोनचा वापर करू शकतो का? ते आता खूपच इझी झाले. तर असं आपण काही करू शकतो की अजूनही आपण पारंपरिक परंपरेवर डिपेंड करतो? पहिली गोष्ट, त्यावेळेला आमच्याकडे नव्हते, पण आता प्रत्येक इन्फंट्री बटालियनकडे नाईट विजन डिव्हाइसेस आहेत. नुसते नाईट विजन डिव्हाइसेस तर अतिशय स्ट्रॉंग नाईट विजन डिव्हाइसेस आहेत. त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक मशीन गन बरोबर वेगळी नाईट विजन साईट आहे. त्यामुळे त्यांना नाईट विजन जनरली हीट सिकर इन्स्ट्रुमेंट आहे, हीट दिसल्यावरती ते कॅप्चर करतात. त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक लाईन ऑफ कंट्रोलवरती आपल्याकडे 900 किलोमीटरची लाईन ऑफ कंट्रोल आहे. जम्मूपासून ते तुर्तुकपर्यंत NJ984 आहे तोपर्यंतची 900 किलोमीटरची जी लाईन ऑफ कंट्रोल आहे, त्या लाईन ऑफ कंट्रोलवरती प्रत्येक बटालियनमध्ये 900 किलोमीटर साधारणपणे 4 ते 5 किलोमीटरवरती एक बटालियन आहे. प्रत्येक बटालियनमध्ये जवळजवळ 10 ड्रोन दिलेले आणि ते ड्रोन म्हणजे फोकस इज मोर ऑन टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट, टेक्नॉलॉजिकल एक्सप्लॉयटेशन ऑफ दी एरिया. आपण मशीन गनमधनं जसं फायर करतो तसं बॉम्ब फायर करणाऱ्या गन्स आहेत की ज्याच्यामुळे एक बॉम्ब फायर केला तर अख्खी बस उडेल. तर असे ॲम्युनिशन्स आपल्याकडे पण आहेत? म्हणजे बॉम्ब्स गनमधून फायर केलं, आर्टिलरी तोफा त्याच्यामधून फायर नाही, तोफा नाही, म्हणजे एक तर मिसाईल खूप मोठी असतात, बऱ्याच ह्याच्याकडे वेस्टर्न ह्याच्यात ते मिसाईल लॉन्च, रॉकेट लॉन्चर्स इज डिफरंट, रॉकेट लॉन्चर इज डिफरंट. पण तुम्ही गनमधून एक बॉम्ब आपण कसा असा बॉम्ब टाकला तर तसं गनमधून बॉम्ब, ऑटोमॅटिक ग्रेनेड लॉन्चर होते माझ्याबरोबर. ऑटोमॅटिक ग्रेनेड लॉन्चर म्हणजे ग्रेनेड असतो, एरवी तुम्ही हाताने ग्रेनेड फेकता, तो 25-30 मीटरपर्यंत फेकू शकता. पण ऑटोमॅटिक ग्रेनेड लॉन्चरमध्ये तुम्हाला 1.5 किलोमीटरची रेंज मिळते. 1.5 किलोमीटर रेंजवरती तुम्ही ऑटोमॅटिक ग्रेनेड लॉन्चर ग्रेनेड फेकू शकता. ओके सर, तिथले राहणारे जे जसं हे म्हणाले दुर्गम भागातले सुद्धा लोक फॅमिली सगळं आहे, तर जेव्हा एखादा जवान सपोज तिकडे एखादा फसतो किंवा एखादा चुकून बाजूला राहू शकतो, तर त्यावेळेला त्या लोकांचा सपोर्ट किती असतो जवानांना आणि त्यांची ट्रीटमेंट कशी असते? म्हणजे त्या लोकांकडून पॉझिटिव्ह रिप्लाय मिळतो जवानांना का ते पण त्यांना जरा लांबच ठेवतात, पण त्यांच्यावरती काही फॅमिलीवरती काही प्रॉब्लेम होऊ शकेल? मी आता ईस्ट लडाख आणि वेस्ट लडाख दोन्ही सांगतो. वेस्ट लडाखमध्ये द्रास, कारगिलचा जो एरिया आहे हा खूप म्हणजे 46-47 पासून आपल्याकडे, आणि हा या एरियामध्ये शिया मुस्लिम्स आहेत, ते सुन्नी मुस्लिम नाही, शिया मुस्लिम आहेत. तर त्याच्यामुळे त्याने जसं काशी नामग्याल आहे तिथे, त्यांनी त्या एरियामध्ये भारताला पूर्ण कारगिल युद्धामध्ये त्यांनी भारताच्या सैन्याला खूप चांगली मदत केली. आणि त्याच्यानंतर मी स्वतः 2 वर्ष काढली तिथे. आम्हालाही त्याच्याकडून कधीच काही प्रॉब्लेम झाला, कधीच काही प्रॉब्लेम झाला. म्हणजे मी काश्मीरमध्ये बराच वेळ काढलाय, उरीला होतो ज्याच्यामध्ये प्रत्येक सिव्हिलियनकडे लक्ष राहावं लागायचं त्याच्याबरोबर बोलताना, पण त्या एरियामध्ये असा कधीच प्रॉब्लेम झाला. आणि तुर्तुकमध्ये जो 71 पर्यंत तो एरिया पाकिस्तानकडे होता, तिथे पहिल्यांदा थोडासा आम्हाला जाणवलं की कदाचित तिथे पहिल्यांदा इंडियन आर्मी गेली होती, आतापर्यंत कधीच गेली नव्हती. तर त्याच्यामुळे जेव्हा आम्ही तो एरिया कॅप्चर केला त्याच्यानंतर तिथल्या ज्या बायका असायच्या त्या कधीच बाहेर यायच्या नाही. पण त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला बघितलं, तिथे पहिल्यांदा आर्मी तिथे गेली, त्यांनी इंडियन आर्मीचं काम बघितलं तिथे, आणि त्याच्यानंतर मग तिथेही कधी काही प्रॉब्लेम आला.
त्यांना कदाचित पाकिस्तान आर्मीची सवय होती. पाकिस्तान आर्मीमध्ये सगळीकडे दादागिरी असते. तर त्यामुळे त्या प्रिव्हियस नॉलेजमुळे, त्या परसेप्शनमुळे त्यांचं कदाचित वेगळं मत असेल. पण इंडियन आर्मी आल्यानंतर पहिल्या काही दिवसानंतर आम्हाला कधीच तिथे प्रॉब्लेम झाला नाही. आता S-400 आहे आपल्याकडे, राफेल आहे, तर ईस्ट LOC आपल्याकडे जास्त सेन्सिटिव्ह आता आहे का वेस्ट? म्हणजे चायना इज मोर और पाकिस्तानच्या कारण पाकिस्तान आता काय होतलंय पाकिस्तान. सर त्या मॅडमने जो विचारलं आणि आता आशिषजींनी जे विचारलं, मला तोच प्रश्न थोडा एक्सटेंड करून विचारायचा आहे की आता LOC पाकिस्तानचं तर कसं झालं आपल्याला माहिती आहे, पण एवढा मोठा अक्साई चीनने गिळंकृत केला, किंवा आता सारखं चीन इन्फिल्ट्रेशन करते आणि आपल्या बाउंड्रीमध्ये येतं, किंवा अरुणाचल प्रदेशवर हक्क सांगते, तर मग आपण काय करतो? मग आपण का नाही त्यांच्या बाउंड्रीमध्ये जात? किंवा मग हे कोण डिसाईड करतं? बऱ्याच वेळा ते आपली बाउंड्री क्रॉस करून येतात, मग आपलं सैन्य तिथे नसतं का? आणि जर कुणाचं सैन्य तिथे नसेल तेव्हा आपण आपल्याला सोयीस्कर पॉईंटमध्ये आपण का नाही ते जात? म्हणजे अरुणाचलच्या बाउंड्रीला लागलेला कितीतरी हिरवा भूभाग आहे जो चीनकडे आहे, आणि त्याच्यानंतर पुन्हा पुढे हिमालय तर आपण का असं करत नाही? फक्त चीनच असं करतं आणि आपण फक्त प्रत्येक वेळी सहन करता, असं आहे का काही? म्हणजे आपण मग तिथे ती परमनंट बाउंड्री का नाही सेटअप करत, किंवा आपण का नाही त्यांच्या प्रदेशात जात कधी? आणि हे कोण डिसाईड करतं? आपले पॉलिटिशियन डिसाईड करतं की मिलिटरी डिसाईड करतं? भारताच्या 5 प्रकारच्या बाउंड्रीज आहेत. एक आहे इंटरनॅशनल बॉर्डर, सगळ्यांना माहिती आहे, 900 किलोमीटरची लाईन ऑफ कंट्रोल आहे. CHNच्या बाजूला ॲक्च्युअल लाईन पोझिशन आहे, AGPL लाईन म्हणतात. आणि 3500 किलोमीटरची आपली लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे. चायनाच्या बाजूला लाईन ऑफ, त्याला म्हणतात लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल, LAC म्हणतात. आता LACची जर तुम्ही जेनेसिस बघितली तर ती मॅकमोहननी डिसाईड केली होती, त्याला मॅकमोहन लाईन म्हणतात. ही मॅकमोहन लाईन झाली कधी? 1910 मध्ये. आणि या मॅकमोहन लाईनचे सिग्नेटरीज कोण आहेत माहिती? या मॅकमोहन लाईन मध्ये इंडिया सिग्नेटरी नाही, चायना सिग्नेटरी नाही. ह्याच्यावरती साईन केले होते ब्रिटिश गव्हर्नमेंटनी आणि तिबेटन गव्हर्नमेंट. त्यामुळे ही जी लाईन आहे, चायना म्हणते की वी डोंट ऍक्सेप्ट दिस. आणि ती लाईन सुद्धा त्यांनी दिल्लीला बसून एका मॅपवरती लाईन काढली. आता एका मॅपवरती काढलेली लाईन ऑन ग्राउंड, त्या लाईन थिकनेस, त्या थिकनेसची ऑन ग्राउंड थिकनेस इज ऑलमोस्ट 5 किलोमीटर्स. तर त्या 5 किलोमीटर्स मध्ये प्रॉब्लेम इज अ मॅटर ऑफ परसेप्शन की हा कोणाचा आहे. तर आम्ही जेव्हा तिथे जायचो, म्हणजे 1999च्या कारगिलच्या युद्धाच्या आधी आम्ही जेव्हा तिथे जायचो, तो एरिया लडाखमध्येच, मी ईस्टर्न लडाखमध्ये होतो, तर त्यामुळे चायनीज बॉर्डरवरती सुद्धा आम्ही जायचो. तर तिथे आम्हाला सूचना याच होत्या 1999 मध्ये की आपण तिथे जायचं, लाईन ऑफ कंट्रोलचं जे आमचं परसेप्शन आहे तिथपर्यंत जायचं, त्याच्या 500 मीटर पुढे जायचं, माइंड यू, त्याच्या 500 मीटर लाईन ऑफ कंट्रोलच्या आतमध्ये जायचं, तिथे आपले टेरिटल सायन्स ठेवायचे, सिगरेट पाकिट काहीतरी हे, तसेच आपल्या बाजूला ते सुद्धा येऊन ते टेरिटल सायन्स ठेवायचे आणि परत जायचे. बऱ्याच वेळेला म्हणजे रुटीन नव्हतं, पण काही वेळेला असं व्हायचं की दोन्ही एकाच वेळेला तिथे यायचे. त्याला फेस ऑफ म्हणायचे. फेस ऑफ, मग आमच्याकडे मॅन्डरिन मध्ये लिहिलेलं असं बोर्ड असायचं, लिहिलेलं गुंडावून ठेवलेलं, आम्ही तो उघडायचा की हा दिस इज आवर एरिया, प्लीज गो बॅक. त्यांच्याकडे इंग्लिश मध्ये लिहिलेलं असायचा, ते सांगायचे की दिस इज आवर एरिया, प्लीज गो बॅक. आणि हे माझ्याबरोबर एकदा फेस ऑफ झाला होता, आम्ही केला, ते थांबले तिथे थोडा वेळ, आले नाही आतमध्ये, तिथून परत गेले, आम्ही परत आलो. आणि हे असं चाललं होतं. हे 2020 जूनमध्ये 15 जूनला गलवानचा जो अटॅक झाला, गलवानला जेव्हा बॅटल झालं, तर तोपर्यंत हे चाललं होतं. आणि त्यावेळेला ते आतमध्ये आले. आत यायचा त्यांनी, त्याच्या आधी मार्च एप्रिलमध्ये गलवान हा पूर्णपणे इंडियाच्या एरियामधला भाग आहे. तिथे आपण रस्ता तयार करत होतो. DPO मध्ये त्या एरियामध्ये जी जुनी
यांची हे आहे एअर स्ट्रीप आहे त्याला रिॲक्टिवेट केली. त्याच्यानंतर त्यांनी मार्च एप्रिल पासून त्यांनी त्याला ऑब्जेक्शन पॉलिटिकली त्याला डिप्लोमॅटिकली त्याला ऑब्जेक्शन करायला सुरुवात केली होती. आणि त्याच्यानंतर मग डिप्लोमॅटिक ऑब्जेक्शन ते वाढत गेले आणि त्याच्यानंतर 15 जूनला ते आतमध्ये आले. त्याच्यानंतर तिथे जी इन्फंट्रीची बटालियन होती त्यांनी त्यांना त्यांच्याशी आपापसात मारामाऱ्या झाल्या आणि त्यांना आपण सांगितलं की यावेळेला वी आर नॉट गोइंग टू टेक इट लाईक डाऊन आणि त्यांना सडेसोड उत्तर दिलं आणि मग ते परत गेले. आणि लकीली त्याच्यानंतर पुन्हा असं ऍक्टिव्हिटी झाली नाही, कुठेही झालेली नाही. आणि त्याच्यानंतर आता डिसएंगेजमेंट जवळजवळ पूर्ण होत चालली आणि प्रत्येक वेळेला तेच इनिशिएटिव्ह घेतात. इंडियाने आतापर्यंत इनिशिएटिव्ह कधीच युद्धामध्ये घेतलेला नाही, कधीच नाही घेतलेला. 1971 मध्ये जर का तुम्ही बघितलं असेल मार्च 71 मध्ये त्यांच्याकडे इलेक्शन झाले. मुजीबुर रहमानची अवामी पार्टीने मेजॉरिटी मिळवली. बंगाली पाकिस्तान बंगाली मुस्लिम हा नेहमीच पंजाबी मुस्लिम समजायचे की ते आपल्या खालचे आहेत आणि पंजाबी मुस्लिमला ते शक्य नव्हतं. त्यांनी तिथे मॅसेकर करायला जेनोसाईड करायला सुरुवात केली. बंगाली आपल्याकडे आले. आसामची लोकसंख्या त्यावेळेला 6 लाखाची होती. त्या 6 लाखाच्या लोकसंख्येवरती 8 लाख तिथे रेफ्युजी आले. तरी सुद्धा 2 डिसेंबरला पाकिस्तानने सुरुवात केली. भारताने युद्धाला 71च्या वॉरला सुद्धा भारताने सुरुवात नव्हती केली, पाकिस्तानने सुरुवात केली. 60 सगळी आतापर्यंतच्या सगळ्या युद्धांना भारताने कधी सुरुवात केली नाही. इनफॅक्ट भारताचं न्यूक्लिअर आर्सेनल आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी नो फर्स्ट यूज सांगितलेलं आहे. भारत सुरुवात नाही केली आतापर्यंत कधीच आणि मला वाटतं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. पण अरुणाचल प्रदेश राहील ना आपल्याकडे, भारताचा हिस्सा आहे. नाही, मला एकच सांगायचं की म्हणजे कॉर्पोरेट लाईफमध्ये पण इमोशनल इंटेलिजन्स लागतो, जसं आर्मीमध्ये पण आहे आणि आर्मी छान पीस किपिंगमध्ये छान काम करते. थँक्यू. पूर्ण जगामध्ये भारतीय आर्मी श्रेष्ठ आहे हे मी सांगतो. कारण बाकीच्या सगळ्या आर्मीमध्ये अटॅकिंग असतं पण भारतीयांचं इमोशनल आणि बॅलन्सिंग असतं आणि म्हणून मी भारतीय आर्मीचं नेहमी कौतुक करतो आणि भारतीय आर्मी तसंच नेहमी भारताला नेहमीच विजय मिळणार आहे कोणीही कितीही अटॅक केला तरी, कारण आपण इमोशनली खूप स्ट्रॉंग आहोत, मेंटली आपण खूप स्टेबल आहोत. युद्धामध्ये माझ्याबरोबर जे जवान होते 2 एक जण होता जो 2च्या वरती आणखीन अर्धी बेल्ट जो आहे तो म्हणायचा की 2.5 घेऊन जायचा, 2.5 बेल्ट घेऊन जायचा मशीन गनचे. त्याला मी रँक प्रमोशन देऊ शकत नाही, त्याला मी इन्सेंटिव्ह देऊ शकत नाही, त्याला मी बोनस देऊ शकत नाही, त्याचं बेसिक पे वाढवू शकत नाही, काही करू शकत नाही. तरी सुद्धा तो हे सगळं करतो. आणि तरी सुद्धा त्याला जर का सांगितलं की तुला लढाईला जायचं नाही तर तो रुसून बसतो. तर थँक्यू तुम्ही हा पॉईंट काढला. अजून फक्त एक शेवटचा प्रश्न घेतलाय, कोणाला काही विचारायचं असेल तर. मनोहर पर्रिकर संरक्षण मंत्री झाल्यानंतर हे सगळे चेंजेस सकारात्मक दिसायला लागले. विल नॉट गो इनटू पॉलिटिक्स. योग्य एरिया जी आहे ती आपण मिळवू शकतो का परत? हा तो मोठा एरिया आहे, तो प्रत्येक राज्यकर्ते म्हणतात ते आम्ही घेऊ पण ते प्रत्यक्ष आपण घेऊ का? तुम्हाला माझं वैयक्तिक मत सांगतोय. आर्टिकल 370 माहिती आहे तुम्हाला? आर्टिकल 370 सगळ्यांना माहिती आहे. आर्टिकल 370 प्रमाणे आपल्याला काश्मीरमध्ये त्यांनी काश्मीरियत जिवंत राहिली पाहिजे म्हणून बाकीच्या भारतीयांना काश्मीरमध्ये जाण्यासाठी मज्जाव केला, बरोबर? आपल्याला तिथे नाहीतर आपले पंजाबी तमिलियन्स एवढे इंडस्ट्रीज लोक आहेत ते तिथे जाऊन त्यांनी परत तिथे आता इंडस्ट्री सेट केली असती, बरंच काही झालं. कोणालाही तिथे जाता आलं नाही, काश्मीरी तिथे राहिला फक्त. पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये असा काही प्रकार नाही. काश्मीरी बाय नेचर अतिशय डोसाईल आणि खरं तर आळशी माणूस आहे. त्यामुळे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये झालंय काय की लाहोरचा
पंजाबी मुस्लिम हा तिथे गेलेला आहे आणि तिथला पूर्णपणे इकॉनॉमी आणि इंडस्ट्री ह्या पंजाबी मुस्लिमनी सुन्नी मुस्लिमनी कॅप्चर केलेली. हा एरिया हवाय का आपल्याला? ही डोकेदुखी विकतची डोकेदुखी हवी आहे का आपल्याला? कशासाठी? पण आपला भूभाग आहे ना तो. पण मी तेच विचारतोय, आपल्याला विचार करणं आवश्यक आहे की काश्मीरमध्ये जे मिसगायडेड युथ होते गेली 30 वर्ष ते आपल्याला एवढा त्रास देत आहेत. तो जर का पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर आपण घेतला तर पुढची 100 वर्ष आपण तिथेच जातो, तिथेच आपला वेळ वाया घालवत राहतो. मग त्याला त्याची काय किंमत द्यायची आपली तयारी आहे ह्याचा आपल्याला विचार केला आवश्यक आहे. अखंड भारत ठीक आहे, पण ती आपली तयारी आहे का त्याच्यासाठी? कारण भारताचा आता माहिती आहे, किती लोकांना माहिती आहे, आपण 2.8% ऑफ GDP इज गिव्हन टू द डिफेन्स. यावेळेला असं म्हणतात की 2.8चा या बजेटमध्ये 3.1 होऊ शकेल, 3 किंवा 3 थोडासा त्याच्यामध्ये मार्जिनल वाढ होऊ शकेल. हेल्थ आणि एज्युकेशनसाठी किती आहे? इट इज लेस दॅन 1%. आपण डिफेन्समध्ये आता युरोप एवढा का पुढे गेलाय? कारण त्यांना लढाईची आवश्यकता नाही आहे म्हणून ते आपले एवढे पुढे गेले. तर अखंड भारत करण्यासाठी आपल्याला एज्युकेशन आणि हेल्थ हे कॉम्प्रोमाइज करावं लागेल. हे माझं वैयक्तिक मत आहे, चुकीचं असू शकेल. सर, तरुण पिढीला आता तुम्ही मिलिटरीमध्ये किंवा एनी डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये हे करण्यासाठी आपलं काय मार्गदर्शन आहे? मला जिथे कुठे संधी मिळते तिथे मी शाळांमध्ये जातो, कॉलेजमध्ये जातो. त्यांना बऱ्याच तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की मी 2-2.5 वर्ष रिक्रुटमेंटमध्ये सुद्धा काढली आहेत आणि माझ्याकडे 5 राज्य होती साऊथमधली रिक्रुटमेंटसाठी. आणि त्यावेळेला मी पुण्यात, महाराष्ट्राचं रिक्रुटमेंटचं मुख्यालय पुण्यात आहे, त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की मुंबईतले 70 ते 80% मुंबईच्या वेकन्सीज या सरेंडर केल्या जातात. पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या वेकन्सीज घेऊन जातो. तर मला असं वाटतं की बहुतेक मुलांना मार्गदर्शनाची कमी आहे. तर जिथे कुठे संधी मिळते तेव्हा मी मार्गदर्शन करायला जातो त्यांना. तर आपल्याला इथे जे प्रेक्षक आले त्यांना काहीतरी मार्गदर्शन करा. काही तरुण पिढी दिसते मला, त्यांनी एकही प्रश्न विचारला नाही, त्यामुळे मला वाटत नाही की त्यांना जाण्यामध्ये इंटरेस्ट आहे. मला वाटतं अथर्व कॉलेजचे स्टुडंट्स आहात ना तुम्ही? नमाडे सरांनी पाठवलंय. ओके, तुमच्यापैकी कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे? सर, मला तुम्ही काय टिप्स देऊ शकता का की SSB इंटरव्ह्यू कसं क्रॅक करायचं, त्यासाठी काय टिप्स? SSB इंटरव्ह्यू SSB इंटरव्ह्यूसाठी दर दिवशी न्यूजपेपर वाचन हे खूप आवश्यक आहे आणि इंग्रजी भाषेवरती थोडं प्रभुत्व असणं आवश्यक आहे. या 2 गोष्टी जर का तू सामील केल्या स्वतःमध्ये तर होऊ शकेल. आणि पॉझिटिव्हिटी पाहिजे, प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्हली बघण्याची दृष्टी पाहिजे. हां सर, डिफेन्स रिसर्च मध्ये जायचं असेल मुलांना तर काय, हाऊ टू गो अबाउट इट? डिफेन्स रिसर्च DRDOच्या वेकन्सीज निघतात. त्यांच्याकडे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बँगलोरला त्यांचं कॉलेज आहे, तिथे ते वेकन्सीज खूप कमी असतात, 25 का 30 वेकन्सीज असतात. आणि तिथे तुम्हाला तिथे पोस्ट ग्रॅज्युएशन जाऊन करता येतं आणि तिथे पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर त्याच्यातले काही सिलेक्टेड विद्यार्थी DRDO मध्ये घेतले जातात. वेगळा प्रश्न सर विचारतो, आर्मी मध्ये पण वशिलेबाजी आहे का? आता हा जो समाज आहे हा समाज आर्मीमध्ये जातो. या समाजातले लोक आर्मीमध्ये येतात, पण या समाजातले लोक आर्मीमध्ये आल्यानंतर त्यांचं जे 1 वर्षाचं ट्रेनिंग असतं आणि त्याच्यानंतर ते जेव्हा आर्मीमध्ये त्या एका कुटुंबाप्रमाणे राहतात, त्याच्यामुळे जो फरक पडतो त्याच्यामुळे या गोष्टी खूप कमी होतात. या होतच नाही असं म्हणणं कठीण आहे, कारण करप्शन सगळीकडे होतं. करप्शन करणाऱ्यामध्ये करणारा, देणारा, घेणारा हे दोन्ही सामील असतात. तर त्यामुळे हे होऊ शकतं. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की आर्मीमधल्या प्रत्येक सैनिकाला आर्मीबद्दल भरोसा असतो. आता मी ब्रिगेडियर झालो, मी जनरल झालो नाही, पण मी काही
कंप्लेंट केली नाही, कारण मला माहिती आहे की आर्मीने जे केलं ते बरोबर केलं. असा प्रत्येकाला एक आपल्या ऑर्गनायझेशन बद्दल विश्वास आहे, हा बऱ्याच कमी ठिकाणीच. तर त्यामुळे ऑर्गनायझेशन बद्दल विश्वास असल्यामुळे या करप्शनच्या गोष्टी खूप कमी होत असतील, असं खूप कमी.